नमस्कार मंडळी, मी सुचिता सतीश व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज शूट करत आहे सायंकाळचा व्लॉग। घरविला पोर्चमध्ये आम्ही खेळवत बसले होतो, बाजूला संगीताताई पण बसल्या होत्या। नंतर सायंकाळी आज जेवणात काय बनवायचं ह्याचं डिस्कशन झालं, तर ठरलं की आज आपण बनवूयात लौकीचे थालीपीठ। तर त्याची पण रेसिपी आज मी शेअर करेन आणि बघा माझं इव्हनिंग रुटीन। घरविल जवळ असल्यावर मला सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात, त्याने हात कापून घेऊ नये म्हणून मी औशी कापल्यानंतर परत वर ठेवून घेतली। लौकी किसून घेते। आपण काय बनवणार आहोत? लौकीचे थालीपीठ। घरविल झाल्यापासून मला अशी फिलिंग येत आहे की ही इज लाईक माय शॅडो। माझ्या मागे 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 जिथं जाईन तिथं माझ्या सोबत त्याला यायचं असतं। वेगळीच फिलिंग आहे ना। असा कोणीतरी आहे आता माझ्यासोबत जो एनी टाइम मला फॉलो करत आहे। लौकी किसताना जशी माझ्या हाताची मुवमेंट होत आहे तसं तो मला कॉपी करत होता। लौकी किसून झाले, एवढा किस तयार झाला। आमची 8 लोकांची फॅमिली आहे, त्याच्यासाठी हे सफिशियंट आहे। मिरच्या घेतल्या, माझ्याकडे लसूण नाही म्हणून फक्त अद्रक घेतलाय, खूप सारा कढीपत्ता। मिक्सरचं पॉट आता फुल झालं, त्याच्यामुळे एवढा आधी बारीक करून घेते, त्याच्यानंतर याच्यात कोथिंबीर म्हणजे सांबार घालणार आहे। एक कोथिंबीर घालते आणि थोडंसं जिरे आणि सोप पण घालू शकतो तुम्ही, छान चव येते त्याच्याने। जे किसलेलं आहे लौकी त्याच्यावर मी हळद घालून घेते, मीठ आणि हे मिक्सर मध्ये बारीक केलेलं वाटण छान मिक्स करून घेते आधी, त्याच्यानंतर त्याच्यात पीठ घालणार आहे। तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, आता याला छान मिक्स करून घेते। आपला मेन हिरो ओवा तर राहिलाच, हा खूप इम्पॉर्टंट आहे। इकडे यांनी पुन्हा वडी शिजत ठेवली आहे, त्यांच्या पद्धतीने बनवलेली वडी, अळूवडी। पीठ तर तयार करून ठेवलंय मी, आता ज्यांना खायचं असेल तेव्हा वेळेवर तयार करून देईल। आईंची अळूवडी शिजली, ते गॅस बंद करून ठेवला मी। घरविलला त्या खाली फिरायला घेऊन गेल्या होत्या, आल्यात वाटते। त्याचं राहून गेलं होतं म्हणून आता मी तो दुटी उघडून घेते। सगळे बदाम भिजत घातली होती आणि ते आता ते गुट्टी उघडायचं जे पार्ट आहे ते माझ्याकडून तुटलं, कारण 2-3 दिवस झाले पाऊस सुरूच होता आणि त्याचं काम झाल्यानंतर मी जेव्हा धुवून त्याला ठेवायची तर मला माझ्या अशा लक्षात आलं दुसऱ्या दिवशी की त्याच्यावर थोडीशी बुरशी आहे, त्याच्यामुळे मी त्याला सुकवायसाठी बाहेर ऊन नव्हती म्हणून गॅसवर थोडंसं गरम करत होती। एक दिवस कदाचित तो खूप जास्तच तापला, त्याच्यामुळे तो तुटला आणि आता मला नवीन ऑर्डर करावी लागेल, तोपर्यंत मी याच्यावरच करत आहे ते काम। घरविल वंश सोबत खेळत आहे इथे।
गाईज आता आम्ही अभ्यास करतोय. उद्या वंश पेपर आहे, त्याच्यामुळे आम्ही आता रिव्हिजन घेत आहोत. याचा अभ्यास घेताना मलाही माझ्या आता लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. आठवते मला की आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा पाठांतर जेव्हा येत होतं तेव्हा कंटाळा यायचा, नको होतं ते पाठांतर. असं वाटायचं की मला समजलं आहे ना, मी लिहू शकते ना, मग पाठांतर करायची काय गरज आहे. मोठं झाल्यानंतर कळलं की पाठांतर आणि समजून घेणे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. घोकमपट्टी पण पाहिजे सक्सेसफुल व्हायचं असेल तर, आणि समजलं पण पाहिजे. ते दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण फक्त अंडरस्टँडिंग आहे त्या विषयाची, पण आपल्याला लिहिताच येत नाही, पाठच नाही आहे, तर त्याच्यामुळे तसंही आपण मार्क्स काही गेन करू शकत नाही. किंवा जर फक्त घोकमपट्टी केली आहे पण आपल्याला नॉलेज काहीच नाही आहे, त्यालाही काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. एखादा विषय समजून लिहिणे हे एका एक्सटेंटपर्यंत बरोबर आहे, पण जेव्हा टेक्निकल सब्जेक्ट असतो आणि त्याच्यातल्या ज्या टर्म्स असतात टेक्निकल, त्या आपल्याला पाठ करूनच लिहाव्या लागतात आणि त्याच्याशिवाय मार्क्स पण मिळत नाही आणि त्याच्या अर्थ पण येत नाही. थालीपीठ खायला या गाईज, मी थालीपीठ बनवते. घरवीसाठी मी तर मऊ भात बनवून घेतलाय ग्लासामध्ये, कारण या कुकरमध्ये मावणार असा डबा तर नाही आहे, त्याच्यामुळे ग्लासात घेतलाय. ह्यांची उपद्रव सुरूच असतात एनी टाइम. काय करतो बेटा? पिल्लू, ए बाबू, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. चलो लाओ दीदी को परोसते हैं अभी. घे लाओ दीदी. वी आर मेकिंग अनादर धापोळा नाव. दुसरा टाकून घेते आता. मी वंशचा अभ्यास घेत होती तेव्हा आईंनी तो स्वयंपाक करून ठेवलाय. ग्रीन भाजी बनवली आहे कशाची तरी, वरण आहे आणि मी त्याला घरवेला चारून देते. पिट्टी 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 करू. योगा सुरू आहे. वाढत घातलेले पॅन्ट्स त्याने सगळे काढून फेकलेत आणि त्याची मस्ती अशी सुरू राहणार आहे. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.